आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीची चटणी। जेव्हा भाजीला काही नसेल, सुचत नसेल काय बनवावं किंवा तोंडाला चव नसेल तर कधीतरी असा वेगळा प्रकार करून बघायचा। तर त्यासाठी मी इथे एक वाटीवर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तिला मी छान 1 तासभर भिजू दिलेला आहे। कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिट भिजू दिलं तरी चालतं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घ्यायचं। जितक्या कमी पाण्यात वाटता येईल ना तितक्या कमी पाण्यात त्याला छान असं वाटून घ्यायचं। छान अशी बारीक पेस्ट करायची। त्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर आणखी हिरवी मिरची किंवा मग लाल तिखट वगैरेही तुम्ही घालू शकता। त्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतलेली जी चटणी आहे ना ती त्यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। हरभऱ्याची डाळ जरा चिकटते खाली, त्यामुळे कंटिन्यूस त्याला मिक्स करत राहायचं। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची। त्यावरतून तेल घ्यायचं आणि छान भाकरी किंवा चपातीसोबत खूप टेस्टी लागते। एकदा नक्की करून